मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आहे. आपण आवर्जून शेवटपर्यंत बघा. नक्कीच त्यांना या व्हिडिओचा आपल्याला फायदा होईल आणि तो आवडल्याने तर माहितीच अशी आहे की आपण शेअर करणारच आणि ती करायला सुद्धा विसरू नका. तर मित्रांनो, मी सत्यजित बोनकर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो सत्यजित बोनकर ऑफिशियल आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा विषय आहे खास RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. म्हणजेच आपल्या मुलांना 6 ते 14 वर्ष वयोगटातील मोफत शिक्षण, ते सुद्धा कुठे, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये. सरकारने महाराष्ट्र सरकारचं 25% आरक्षण इंग्रजी शाळांमध्ये केलेलं आहे. ते RTEच्या द्वारे भरले जातात. ते 25% आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या मुलासाठी 6 ते 14 वर्ष वयोगटातील मोफत शिक्षण सरकारच्या शिक्षण सक्तीनुसार आपल्याला देण्यात येतं. पण त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, RTEचं ॲडमिशन जनरली जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात चालू होतात ऑनलाईन. यावर्षी 10 मार्च ही शेवटची तारीख आहे सध्या तरी ऑनलाईनची. आणि ते ऑनलाईन पूर्णतः अर्ज भरायचे आहेत. डॉक्युमेंटेशनसुद्धा ऑनलाईन सबमिट करायचे स्कॅन करून. यावर्षी सगळं ऑनलाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण वेळ वाया न घालवता अजूनसुद्धा आपल्याला टाईम आहे. लवकर ऑनलाईन जाऊन अर्ज भरा. ऑनलाईन अर्ज भरण्याचे आपण स्वतःसुद्धा भरू शकतो. आपल्याला नाही कळालं तर आपण जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊ शकतो, किंवा जे आपले नातेवाईक असतील किंवा जे आपले जवळचे असतील, ज्यांच्याकडे PC असेल, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, किंवा ज्यांना माहीत असेल त्या क्षेत्रातली, त्यांच्याकडे जाऊन आपण अर्ज भरू शकतो. एकदम साधे आणि सिंपल प्रोसेस आहेत, फक्त ऑनलाईन आहे. त्याच्यामुळं ही जी संधी आलेली आहे ती चुकू नका. एकदा अर्ज भरलं, लॉटरी सिस्टीम आहे सरकारची. जर आपलं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं, नाव आलं, तर आपल्या मुलाचं भवितव्य येणाऱ्या 14 वर्षापर्यंत फार चांगलं होईल. प्रायव्हेट शाळांचा खर्च तुम्हाला टोटली फ्री होणार आहे आणि मुलगा आपला प्रायव्हेट इंग्लिश मीडियममध्ये शिकायला जाईल. तर थोडक्यात माहिती आपल्याला देतो या चॅनलच्या आपल्या माध्यमातून. आपण जर गुगलवर टाकलं की RTE महाराष्ट्र ॲडमिशन 2026-27, तर तिथे सगळी इत्थंभूत माहिती आपल्याला येते. 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 दरम्यानचा कालावधी आहे. फॉर्म भरण्याचा, ऑनलाईन पात्रता कागदपत्रे, शाळा आणि लॉटरी निकाल, सर्व काही माहिती एकाच आपल्या या साईटवर मिळेल. आणि आपण नक्की ती साईट एकदा फॉर्म भरण्याच्या आधी स्वतः बघा, म्हणजे आपल्यालासुद्धा त्याची माहिती कळेल. त्याच्या खाली जर आपण बघितलं तर इत्थंभूत पूर्ण माहिती आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. म्हणजे अंतिम मुदत त्याची 10 मार्च 2026 आहे. उत्पन्नाची वयोमर्यादा ती ओपनसाठी आहे, EWS साठी आहे, 1 लाख पर इयरच्या आतमध्ये असायला पाहिजे. शाळा निवडताना आपण किती शाळांचे सिलेक्शन करू शकतो, तर त्याचीसुद्धा माहिती आपण इथं दिलेली आहे की 10 शाळा आहेत. आणि त्या नवीन गेल्या वर्षीपर्यंत होता ते होतं 3 किलोमीटरच्या आतमध्ये. आता यावर्षी अजून सध्या तरी 1 किलोमीटरच्या आतलं रेडियस दिलेलं आहे. त्याच्या आतल्या शाळा आपल्याला सिलेक्ट कराव्या लागतील. बऱ्याचशा तक्रारी पालकांच्या आहेत, परंतु सध्या तरी 1 किलोमीटरचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्या आतमधल्या शाळा सिलेक्ट करायच्या आहेत. RTE शुल्क किती, तर बऱ्याचशा संस्था अशा तक्रारी येतात की पैसे घेतात, फॉर्म भरायचे, हे करायचे. तर सध्या RTE शाळेचे गव्हर्नमेंटचे शुल्क 0 आहे, 0 आहे. 100% फ्री ते एज्युकेशन आहे. त्याच्यानंतर जर आपण पात्रता बघितली, प्रवर्ग आणि उत्पन्न मर्यादा आणि आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत. तर EWS म्हणजे ओपन कॅटेगरी जी आहे, त्यांना 1 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे. उत्पन्नाचं प्रमाणपत्रक म्हणजे आपलं इन्कम प्रूफ आपल्याला द्यायचं आहे. SC आणि ST साठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही, परंतु जात प्रमाणपत्र त्यांना आहे. विजे, NT, OBC, SBC त्यांनासुद्धा उत्पन्नाची कोणती अट नाही आहे, परंतु कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्रक आपल्याला सबमिट करावं लागेल. दिव्यांग जे आहेत त्यांना उत्पन्नाची अट नाही. अनाथ असतील, HIV कोविड प्रभावित असतील, त्यांनासुद्धा उत्पन्नाची कोणतीही अट नाही. उत्पन्नाची अट फक्त ओपन कॅटेगरीला आहे, 1 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे. त्याच्यानंतर जर अनाथ असतील तर अनाथ असल्याचा पुरावा आपल्याला सबमिट करायचा आहे. HIV बाधित असतील, प्रभावित असतील तर संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्रक सबमिट करायचे आहेत ऑनलाईन. आणि हे डॉक्युमेंट्स फार गरजेचे आहेत. त्याच्यामुळं इथे फार केअरफुली आपण ते रीड करा आणि मगच पुढे अर्ज भरण्यासाठी जा. दुसरा मुद्दा असा आहे की मुलाचे वय किती असावे. तर मुलाचे वय RTE मुख्यतः ज्युनियर KG, सिनियर KG आणि पहिली म्हणजे 3 ते 6 वर्ष
पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ज्युनियर के जीपासून 3 वर्षापासून त्याचं वय स्टार्ट होतं आणि 6 वर्षापर्यंत आपल्याला अप्लाय करता येतं. महत्त्वाच्या तारखा काय आहेत तर मग 17 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. 10 मार्च ही शेवटची तारीख आहे त्याची अर्ज ऑनलाईन करण्याची. नंतर लॉटरी सिस्टीम सरकार डिक्लेअर करेल की लॉटरी सिस्टीमचे रिझल्ट कधी आहेत आणि त्याच्यानंतर प्रवेश निश्चिती किंवा निवड झालेल्या शाळांची माहिती आहे. सिंपल माहिती आहे तुम्हाला. पालकांना जर आपण ऑनलाईन आवर्जून जा आणि जे 15 आहेत 18 वगैरे तरी काही नियम दिलेले आहेत किंवा काही अटी दिलेल्या आहेत किंवा काही मार्गदर्शन दिले आहे. म्हणजे पालकांसाठी सूचना आहेत खास करून. तसं पहिलं आहे RTE प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज भरण्यात पूर्ण करावा. मग आपल्याला मेन आहे 1 किलोमीटर आपला जो आहे तो आपला जो राहते ठिकाण आहे त्या राहत्या ठिकाणापासून 1 किलोमीटरचं अंतर असावं. म्हणून पूर्ण पत्ता विथ गुगल लोकेशन हे पुन्हा तपासावे. ऑनलाईन अर्ज भरताना त्या लोकेशनच्या आधारे आपल्याला त्याची माहिती पूर्ण किंवा 1 किलोमीटरचा रेडियस पकडला जातो. इथे दिलेल्या पण आहे 26-27 फक्त 1 किलोमीटरपर्यंत शाळा उपलब्ध असतील. पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्र डाउनलोड आपल्याला करायचे ती पूर्ण सगळी त्याच्यानुसार आपलं येईल. आणि दुसरं अर्ज भरून झाल्यावर जर चुकला असेल असं समजलं तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. कोणत्याही पालकाने डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास दोन्ही अर्ज बाद होतील. अशी बरीचशी माहिती इथे दिलेली आहे. रिकव्हरी पासवर्ड आपल्याला कसं भरायचं आहे, शेवटची तारीख किती आहे, निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपला आधार कार्डाचा पत्ता असेल, ह्या सगळ्या गोष्टी. उत्पन्न दाखला असेल तर 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला पाहिजे. या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला दिलेल्या आहेत. 25% प्रत्येक शाळांना ज्यांच्या निवड असते त्या शाळांना राखीव जागा असतात RTEच्या आतमध्ये. 13 पात्र प्रवर्ग आहेत जे आपण मागाशीच वाचलं. जास्तीत जास्त 10 शाळा सिलेक्ट करू शकतो आपण. फक्त 5 वेळा आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. नंतर मग ते लॉक होतं. शुल्क आकारणे 15 दिवसात प्रवेश. लॉटरी निकालानंतर 15 दिवसात प्रवेश निश्चित करणे आवश्यक असतं. नंतर ऑनलाईन नोंदणी या सगळ्या आपल्याला डॉक्युमेंट कोणते लागतील तर मुलाची माहिती म्हणजे नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे, जन्मतारीख, आधार नंबर आणि पालकांची माहिती. या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आवश्यक कागदपत्रे पुन्हा एकदा मी सर्वांसाठी जे आहे ते जन्मदाखला हा मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. रहिवासी पुरावा ॲड्रेस प्रूफ हा सुद्धा आहे. पालकांचे आधार कार्ड अनिवार्य आहे. मुलाचे आधार कार्ड 90 दिवसात ते सबमिट करावं लागतं. पासपोर्ट फोटो आणि जे प्रवर्गातून आहेत म्हणजे कॅटेगरी EWS असेल तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र वगैरे सबमिट करावं लागतं. ऑनलाईन अर्ज भरताना आपण मगाशी म्हटलं की ऑनलाईन अर्ज भरताना student.maharashtra.gov.in वर जायचं आहे. गेल्यावर नंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं कारण आता आपण व्हिडिओमध्ये जरी दाखवलं तरी तिथे गेल्यावर आपल्याला पूर्ण माहिती कळतेच. आपण जस्ट एक फार कमी वेळात चांगली माहिती देतोय त्याच्यामुळे आपण पूर्ण डिटेल्समध्ये जात नाही कारण याच्यावरून कोणीही PCवर जाऊन आपण ते करू शकतो. student.maharashtra.gov.in वर गेल्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्यानंतर मोबाईल नंबर OTP मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर मोबाईलवर आपल्या OTP येईल. ते OTP तिथे सबमिट करायचं आहे. मग मुलाची माहिती पूर्ण भरायची आहे. मुलाची माहिती पूर्ण भरल्याच्यानंतर कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे अपलोड केल्याच्यानंतर आपल्याला गुगल मॅपवर आपलं लोकेशन फाइंड आउट करायचं आहे आणि ते लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. जिथे आपण राहतं ठिकाण आहे तिथलं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. ते एकदम परफेक्ट द्यायचं आहे आणि मग शाळेची निवड करायची आहे. शाळांची निवड करताना 10 शाळा येतात त्याच्यातल्या आपल्याला जी पाहिजे त्यांची निवड आपण पहिली करू शकतो किंवा करायला पाहिजे. त्यानुसार मग लॉटरी सिस्टीमवर डिपेंड राहतं आणि मग सगळं झाल्यानंतर पुन्हा क्रॉस चेक केल्याच्या नंतर अर्ज आपल्याला पुन्हा सबमिट करायचे आहे. बऱ्याच पालकांचा प्रश्न आहे की लॉटरी काढली कशी जाते तर 25%ची ही संगणक कम्प्युटराईज पद्धतीने काढली जाते. उपलब्ध जागा आणि पात्र अर्जांच्या आधारे ते रँडमली निवड करतात त्याची आणि त्याद्वारे ती काढली जाते. RTEचं मेन ही साईड ओपन होते. ही साईड ओपन झाल्याच्यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टलवर गेल्याच्यानंतर ही साईड ओपन होते. इथे गेल्यानंतर RTEचे 15 काही सूचना दिलेल्या आहेत. त्या 15 सूचना आवर्जून आपण वाचाव्यात आणि मगच पुढे जावं असं मी तरी स्पेशली सांगेल.
मग असे म्हटलं ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर असं एक आपल्याला इन्फॉर्मेशन लॉग इन येतो. मग ते लॉग इनसाठी ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड येतं. पण ते पासवर्ड काढण्यासाठी आपल्याला पहिलं टू क्रिएट द ॲप्लिकेशन आय डी आणि नंबर काढण्यासाठी आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या न्यू रजिस्ट्रेशनसाठी मग आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. चाइल्ड आपलं जर डिसेबिलिटी असेल तर येस करायचं, अदरवाईज नो करायचं. बर्थ डेट पूर्ण टाकायची, कॅप्चा टाकायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मोबाईलवर OTP घ्यायचा आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा. हे सगळं टाकल्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड मिळेल. तो पासवर्ड इथे टाकायचं, लॉग इन करायचं आणि मग पुढे ॲप्लिकेशन फॉर्मवर जायचं. तर मित्रांनो, आशा करतो की आजची जी माहिती आपण फार कमी वेळामध्ये आपल्याला सांगितली ती नक्की आवडली असेल. आपण नक्की आवर्जून RTEचा फॉर्म भरा. पुन्हा एकदा जाता थोडक्यात रिमाइंड करतो, RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. गव्हर्नमेंटची 25% प्रायव्हेट शाळांमध्ये ॲडमिशन आपल्याला मोफत मिळते. ते घेण्यासाठी मुलाचं वय 6 ते 14 वर्ष मोफत शिक्षणाच्या बेसवर आपल्याला मिळतं. 6 वर्षाच्या आतमध्ये ज्युनियर KG, सिनियर KG आणि फर्स्टला हे ॲडमिशन आपण भरू शकतो. कागदपत्रेसुद्धा आपण कोणते कोणते सांगितले डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा आपण देऊ. साईट कोणते, पोर्टल कोणतं जातं ते सुद्धा सांगितलं. लास्ट डेट कोणती आहे ती सुद्धा सांगितली आपण सगळ्यांना. तर मित्रांनो, नक्की हा चान्स सोडू नका. आपल्या पाल्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आवर्जून आपण हा फॉर्म लवकरात लवकर भरा, कारण 10 तारीख लास्ट आहे आणि ह्या लॉटरी सिस्टीमचा लाभ घ्या. जर निकाल आपल्या लॉटरी लागली तर तुम्हाला खरोखर शिक्षणाची लॉटरी लागेल. भविष्य फार उज्ज्वल होईल. धन्यवाद.